नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये। आणि मित्रांनो, आता मी आहे तो म्हणजे अलिबागमधील साखर कोलीवाड्यामध्ये आणि आता आपण आहोत ते म्हणजे उल्लेस नाखवा साहेब यांच्या घरी आणि त्यांच्या मुलाचं शुभ कार्य आहे मंथन नाखवाचं। तर आज आहे तो म्हणजे संगीताचा कार्यक्रम, तर तोच आपण पूर्ण कव्हर करणार आहोत। व्हिडिओमध्ये तुम्हाला भरपूर मजा मस्ती आणि धमाल बघायला भेटणार आहे। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। सगळ्यात अगोदर तुम्हाला इकडचं डेकोरेशन आणि मंडप दाखवतो आणि त्याच्यानंतर पण व्हिडिओला सुरुवात करू। त्याच्यानंतर तुम्हाला उल्लेस नाखवा साहेबांची फॅमिली दाखवतो। चला व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा। मित्रांनो, आता थोड्याच वेळात प्रोग्रामला सुरुवात होईल आणि इकडे सर्व तयारी होताना तुम्हाला दिसते समोर। सर्व लाईट म्युझिक सिस्टम चालू झालंय आणि हळूहळू आता पाहुणे मंडळी सुद्धा येताना दिसत आहेत तुम्हाला। आणि हा आहे तो म्हणजे नाखवा पॅलेस आणि आता पाहुणे मंडळी पण हळूहळू यायची सुरुवात झाली आहे। तर थोड्याच वेळात आता आपल्या कार्यक्रमाला सुरुवात होईल। तर मित्रांनो, या बाजूला आहेत ते म्हणजे नवरदेव मंथन नाखवा। कसं वाटते आज तुझा कार्यक्रम आहे? मग आज आजच्या प्रोग्राम मध्ये आपल्याला काय काय बघायला भेटेल? आपल्याला संगीत आहेत, गेम बघायला भेटतील, संगीत आहे, डान्स आहेत घरातल्यांचे, म्हणजे सर्व घरातल्या मंडळींचा आज प्रोग्राम आहे। मग तुझा कुठला डान्स आहे? माझा लुडगया आहे। लुडगया किती आहे? लवकरच बघायला भेटेल आपल्याला। नववा डान्स आहे माझा पण। ओके, हळूहळू तुम्हाला नाखवा फॅमिली सोबत पण भेटवतो। तर चला, आता सध्या दादा बिझी आहे। तुझं नाव काय? किया। किया, तुम्ही डान्स घेतलास का नाही? हो। कुठल्या गाण्यावर? गाण्याचं नाव नाही माहिती। आया, गाण्याचं नाव नाही माहिती तुला? नाही। चालेल चालेल, मस्तपैकी आता कियाचा डान्स बघायला भेटेल आपल्याला। टाटा कर, टाटा, बाय बाय। पळाली। या बाजूला मंथन भावाचा फोटोशूट होताना दिसतोय तुम्हाला। मंथन, प्रोग्राम कधी चालू होईल? अजून निघालेच नाही घरातले, तर किती वेळ लागला? 9 वाजले, 9:30। आणि मंथनचा दादा नाही हो? कार्यक्रम चालू होते, आमचा कार्यक्रम आम्ही चालू केलेला आहे। तो चालू करायलाच पाहिजे। मंथनचं लग्न कधी नाही, आता लग्न आलेलं आहे आणि आम्ही खूप मजा करणार आहोत। मग मंथनच्या दादाने कोणता डान्स घेतलाय? लुटपुट गया घेतलास ना? नक्की चालेल। तर नक्की आता मंथनच्या दादांचा डान्स पण बघा तुम्ही। त्यांचा मेकअप चालू आहे, ड्रेसअप चालू आहे, सगळं काही चालू आहे। त्यांना सांगा की लवकरात लवकर या इथे, कारण की ही संगीत संध्या इथे सुरू होते आणि तुमच्या शिवाय या कार्यक्रमाला मजा नाही आणि शोभा नाही। मला इथे दिसतंय की एवढं छान सुंदर तुम्ही तयार झालात ना, पण त्याच्या आधी मला तुमच्या सगळ्यांबरोबर गप्पा मारायच्या। ते म्हणजे मला तुम्ही सांगा की एका बाईला तयार व्हायला किती वेळ लागतो? आजी तुम्ही सांगा। नाही, तुम्ही तयार व्हायला किती वेळ घेतला? 1 तास या वयात? बरं, अच्छा, म्हणजे तुम्हाला 1 तास, तर बाकीच्यांना किती लागलाय? अच्छा, तुम्ही सांगा की तुम्हाला किती वेळ लागलाय? बरं,
तुम्हाला किती वेळ लागला? 2 तास फक्त. ओके, अजूनही काय बाकी आहे? पण इथे मंथन येतोय आणि आपण जोरदार टाळ्यांनी त्याचं स्वागत करणार आहोत. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे मंथनसाठी. स्टेजवर या. ओके, मंथन ही तुझी संध्या आणि तुझ्या हात वरती झाला पाहिजे. असं सहज मी तुला सोडणार नाहीये. हे लोक सगळेजण तुझ्यासाठी जमलेत आणि जर तू त्यांना नाही नाचवलं ना तर आज मजा नाही येणार. ठीक आहे, सगळे नाचणार. तू तयार आहेस? चल लवकर खालती आहे, आपण सगळ्यांना नाचूया. आणि या परफॉर्मन्ससाठी पांडुरंग नाखवा यांनी 500 रुपये आमच्या कलाकारांना दिलेले आहेत. यानंतर मी बघते की आजच्या या संगीत संध्येत खूप एक्साइटमेंट वाढली आहे. म्हणजे मी बघते प्रत्येकाचा उत्साह असा शिगेला पोहोचलाय की ते तुमच्या चेहऱ्यावरनं दिसतोयच. पण आजच्या या संगीत संध्येत अर्श आणि कियाला पण काहीतरी बोलायचंय. बचना ऐ हसीनो ओ मैं आ गया, ये बचना ऐ हसीनो.
हर्ष इकडे वरती आणि की अतुल पण वरती आहे. तुम्हाला माहिती आहे का पांडुरंग नाथांनी तुमच्यासाठी दोघांसाठी ही 500 रुपये ऑलरेडी दिलेले आहेत. हे घ्या ओके. आणि असंच खूप मजा करा. पण मला हर्षला विचारायचं आहे की हर्ष किती वर्षाचा आहे तू? अच्छा नाही माहिती. ओके. मम्मी कुठे आहे तुझी? मम्मी मम्मीचा मेकअप चालू आहे का? ओके. आणि पप्पा कुठे आहेत? अच्छा पप्पा पण बिझी आहेत. ओके. मला सांग आता त्याचं लग्न होत आहे, मंथनचं लग्न होत आहे, मग तू कधी करतोस? मी करतात नाही करणार तू लग्न? मग कसं होणार? बायको तर पाहिजे ना. नाही. नको तुला का? कंटाळा आला काय? अरे बापरे. ह्याचं वय किती कोणी सांगेल का? शाही टुकड़ा उसके जैसी न कोई नजर शाही जोड़ा पहन के आई जो बन के वही तो मेरी
स्वीट हार्ट है शर्माई सी बगल में जो बैठी है दुल्हन के वही तो मेरी स्वीट हार्ट है शाही जोड़ा पहन के आई जो बन करके वही तो मेरी स्वीट हार्ट है शर्माई सी बगल में जो बैठी है दुल्हन के वही तो मेरी स्वीट हार्ट है ते म्हणजे मंथनचं जेव्हापासून लग्न ठरलंय, ठीक आहे, त्याच्यामध्ये काय काय चेंजेस आहेत सांगू शकतो. त्याच्यामध्ये काय बदल झालाय? बरं, नाही तो तिकडे 1000 रुपये नाही देणार आहे तुला एक्स्ट्रा त्याच्यासाठी, तुला सांगायचंय. आणि जर उत्तर दिलं ना तर तुला आमच्याकडनं 3000 रुपये मिळणार आहे. बघूया आता आता खेळाडू विकला जातोय की नाही. ओके, ठीक आहे. कोण सांगेल? मंथनची बहीणच सांगेल का काय काय बदल झालेत? जास्त केअरिंग झालंय तो, अजून आम्हाला पण तसंच हे करतो जसं तिला वागवतो. हे काय नाही, बायको येण्याचे बदल आहेत ते, पण त्याच्या आधी काहीतरी झालं असेल ना की जसं वागायचं त्याच्यात काहीतरी फरक. खडूसारखं वागायचं, पण आता थोडं चांगलं वाटतं. ओके, ठीक आहे. आणखी कोण सांगेल? वन्स मोर जे जे बोलतायत ना लक्षात ठेवा, यांना वरातीत ना जाम नाचवायचं. ठीक आहे, हा चॉईस तर नाहीच आहे. दिनेश नाकवा यांच्याकडून 2000 रुपये तुम्हाला मिळालेले आहेत आणि 500 रुपये पांडुरंग नाकवा यांच्याकडनं तुम्हाला दिलेले आहेत. बरं
तुम्ही एवढं जोरात नाचलात, ठीक आहे. मला तुम्हाला विचारायचंय, ह्यांना जेव्हा पहिल्यांदा भेटायला गेलात, ठीक आहे, लग्न ठरलं, तेव्हा तुमच्या मनात काय आलं होतं? आमच्या गावाला माहितीये, बघताच आणि मी सांगितलं घरी फोन करून मी हिच्याशीच लग्न करणार. बरं. आणि दिबा, तर तुम्ही यांना पहिल्यांदा बघितलं, तुमच्या मनात काय आलं? नाही असं काही नाही. एक मिनिट, चॉईस त्यांच्याकडे खूप होती बरं का. हा नाही, मी आताची साईड घेणार आहे. हा पण म्हणजे तुम्हाला मी सांगतो, आमच्या घरातली म्हणजे माझ्या सासरकडचे खास करून आणि आमच्या घरातली जो घरच्यांना मोठ्यांना मान आहे तो आम्ही नेहमी जपून चालतो. आणि दीपालीने पण तेच केलं. दीपालीने तो आदर ठेवला आणि आमची अशी इच्छा आहे की आमच्या मुली तोच आदर ठेवावा, बस, बाकी काही नाही. ठीक आहे. दीपा, तर तुम्ही सांगा. दोघांना काका काकी बोलायला ना मला लाज वाटते पहिले तर. बरं, तर तुम्ही जेव्हा ह्यांना भेटलात, हा प्रश्न मी अजिबात विचारणार नाहीये. बरं, तुम्ही सांगा की काकांना पहिलं तर सांगा, तुम्हाला तुमच्या लग्नाला किती वर्ष झाले? बरं, आणि तुमच्या लग्नाला किती वर्ष झाले? ओके, तर 17 वर्षाच्या या संसारात तुम्ही जेव्हा एकमेकांना पहिल्यांदा भेटलात, लग्न झालं, त्याच्यानंतर पहिलं गिफ्ट काकाने काय दिलेलं? साडी. ओके, आणि तुम्हाला पहिलं गिफ्ट काय मिळालेलं? हॅलो, चेक. तर रोमॅन्सचा लेवल किती आहे, वाढतं, हे तुम्हाला कळतं. म्हणजे परफॉर्मन्सने तर कळून घेत होतं, पण खूप खूप छान झाला तुमचा परफॉर्मन्स. या बसा. आणि त्यानंतर पुढे या संगीत संध्येत आपण काही एक्साइटिंग गेम्स घेणार आहोत. लवकर या. मला 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 तुमच्या टीमला काही नावं द्यायची आहेत. तुमच्या टीमला काही नावं ठरवलंय का? तुम्ही नाव ठरवलंय? काय काय काय? थोडस पुढे या ना, लाजू नका, मी कोणाला चावणार नाहीये. रॉयल किंग ग्रुप. रॉयल किंग ग्रुप. ओके, तुमच्या टीमचं नाव काय आहे? तुमच्या टीमचं काहीतरी नाव. फोटो ग्रुप. ओके, ठीक आहे.
काय 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 होतं नाव? ऍक्च्युली चांगलं होतं. काय होतं ते नाव? बँडेड क्वीन. ओके ठीक आहे. तर आपण इथे सोपं करूया. किंग वर्सेस क्वीन. ठीक आहे. थोडस पुढे या सगळ्या जणी. मागे पडाल तुम्ही, एवढं छान दिसताय, पण तुम्ही थोडस पुढे या सगळ्यांनी. नंबर 1. गाणं परफॉर्म इथे पुढे यायला पाहिजे. ऑल राईट. आणि यु नो व्हॉट, काय झालं तुला कळालं काय करायचंय, पण तुझ्या कॉन्फिडन्समुळे तुम्ही हरलात है ना. तुमच्या कॉन्फिडन्समुळे तुम्ही हरलात. सो या टीमला जातायत +10. ओके. आणि यानंतर सॉन्ग नंबर 2. गाणं आहे का? नीट आहे का? ओके. तर तुम्हाला गाणं कळालं आणि गाणं होतं जिने के हे 4 दिन. त्याची हुक स्टेप होती भाई तुम लोग को क्या हुआ है, काय झालं काय तुम्हाला? ठीक आहे. सो तुमचा स्कोर आहे +20 आणि तुमचा स्कोर आहे 0. ठीक आहे. तर जरा उत्साह दिसू दे. कॅन वी हॅव थर्ड सॉन्ग? गाणं नीट आहे का? लवकर. फायनली या टीमला देऊया 10 पॉइंट. नाही अजिबात ऐकत नाही पोरी. मंथन काय म्हणतोस? 10 पॉइंट 5 पॉइंट. ठीक आहे. ओके. पण तुम्हाला मिळतात 10 पॉइंट. तुमचा स्कोर आहे 30 आणि फायनली आमचा जो प्लेअर आहे तो खेळला, कोणतरी पुढे आलं बाबा, तर तुला मिळतात 5 पॉइंट. तर तुमचा स्कोर आहे 5 आणि तुमचा स्कोर आहे 30. कॅन वी हॅव नेक्स्ट सॉन्ग? तुमचा स्कोर आहे +40. पण मंथन आता काय म्हणतोय? मंथन म्हणतोय 10 द्यायचे का? ठीक आहे. सो एकच खेळाडू आपला खेळतोय. नाही त्यांचे बाकीचे पण प्रयत्न करतात. प्रॉप येत आहेत ना इकडे. ओके. सो आमची ऑडियन्स पण सांगते की तुम्हाला 10 पॉइंट आम्ही देतोय. सो फायनली तुमचा स्कोर आहे 15 आणि त्यांचा स्कोर आहे 40. कॅन वी हॅव नेक्स्ट सॉन्ग?
ओके फायनली इथे काही गडबड नाही झाली आणि तुम्हाला हे पॉइंट जात आहेत. तुमचा स्कोर आहे +50 आणि त्यांचा स्कोर आहे 15. ठीक आहे. कॅन वी हॅव नेक्स्ट सॉन्ग? ओके आज ब्लू है पानी 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 और दिन भी सानी 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 आ जाओ तो मेरी किस्मत होगी तेरी का तूने ये बात न मानी. आज ब्लू है पानी 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 और दिन भी सानी 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 आ जाओ बीच यारा फोटो मेरी किस्मत होगी तेरी का तूने ये बात न मानी. ऑलराइट आणि हा पॉइंट जातोय किंग्सना. तो आहे +10. फायनली तुमचा स्कोर आहे 25 आणि तुमचा स्कोर आहे 50. कॅन वी हॅव नेक्स्ट सॉन्ग? छान केलंस पण चुडी त्यांच्याकडे होती आणि त्यांना मिळतोय हा पॉइंट. फायनली किंग्सला हा पॉइंट मिळतोय आणि तुमचा स्कोर आहे 35 आणि तुमचा स्कोर आहे 50. कॅन वी हॅव नेक्स्ट सॉन्ग? ओके 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 गाईज 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 आता काय माहितीये ट्विस्ट आहे की ह्या गाण्या रिलेटेड तिथे प्रॉप असेल नसेल माहिती नाहीये पण ते जे प्रॉप आहे ना ते तुमच्याच अंगावर आहे. ठीक आहे. सो समजून घ्या आणि जो कोणी परफॉर्म करेल त्याला मिळेल +20. त्या टीमला मिळतील +20. कॅन यू हॅव दॅट सॉन्ग प्लीज? ओके जल्दी ने मुझको बचपन से हिमालय कमर मिलियन में तू बेबी एक हेल्थ कमर जैसे सनी तेरी सुंदरता पे लिख दू बेबी 2 फुट लंबा लेक कर दू सब बात की एक लेगी मुझको दुनिया का टेक गर्मी. ओके आणि जसं मी बोललेली तुम्हाला मिळत आहेत +20. पण या संगीत संदेश सुरू करूया. जे पुढचे आपले परफॉर्मन्स येत आहेत ते तर मी आपल्या टीमला रिक्वेस्ट करते की तुम्ही इथे या आणि हा टेबल खाली घेऊन जा.
कि जिनमें तुम हो क्या तुम्हें बता सकूं मैं अगर कहूँ तुम सा हंसी कायनात में नहीं है कहीं तारीफ ये भी तो सच है कुछ भी तुमको पाया है तो जैसे खोया हूँ आणि या क्यूट परफॉर्मन्स नंतर दादा आहेत मंथनचे भाऊ. कॅन वी हॅव म्युझिक फॉर देम. Can we have music for Manthan?
First performance. Music. अरे दीवानो मुझे पहचानो, कहाँ से आया मैं हूँ कौन। अरे दीवानो मुझे पहचानो, कहाँ से आया मैं हूँ कौन। मैं हूँ कौन, मैं हूँ कौन, मैं हूँ मैं हूँ मैं हूँ कौन। डर 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 डर। मैं हूँ डॉन, मैं हूँ डॉन, मैं हूँ मैं हूँ मैं हूँ डॉन। जगात हाय लय भारी, इमोशन्स ने भरलेली काळजाला भिडणारी यारी. हे कळायचं नाही आता भिडायचं नाही, आडवा त्याला सोडायचं नाही. आम्ही सोबत हाय, आमची पावर हाय, जगा तुम्हाला सोसायचं नाही. आपली यारी लय भन्नाट हाय, आपली यारी लय फुगाट हाय. Like
त्यानंतर मंथनच्या बहिणी पुन्हा एकदा स्टेजवर येणार आहेत. तर पुन्हा एकदा आम्ही बघतोय स्टेजवर आहे दीपा आत्या आणि मामा. कॅन वी हॅव म्युझिक? आणि आमचा फोटो काढू पण म्युझिक. छोड़ेंगे
రాజమండ్రి రాగమంజరి మాయమ్మ పేరు తలవనోడు నేను వేసిరే కళాకారుల ఫ్యామిలీ ఏ గచ్చగడితే నిలబోదు సొంకులాడి సొంత సుందరి నీ మాట సుంకు మా పకేల వంట పందిరి రచ్చరాజు గుండె ఊపిరి నీ పక్క చూస్తే గుండె నోడ నీరు విరిడి చూరిగా నడుములోడు కారెట్టి తుపాకి తెచ్చి ఆవిడి నడిచిట్టి ఒక జాతి రక్తమాన వ్యక్తి ఆ కుర్చీని మాట్లాడేది जैसे धूल उड़ा के सीन उठा के तुम भी नाचो बाजे जम के ताल ढोल बेटा राजू उड़ के नाचो से भी तेज कोई कर सके जो वेद नाचो अस्तबल में घोड़े जैसे भाग डोर छोड़ नाचो भी जो तो रोट मोटा मिर्च खा के ऐसे नाचो हाँ जो छोड़े हाँ जो गोरे हाँ जो छोड़े नाचो 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 वीर नाचो 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 यार नाचो 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 कच्ची तेरी जैसा नाचो 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 बिच्छू काटा लागे ऐसा नाचो
जैसा दलेर प्यारो, शेरों का मैं हूँ शेर यारो, अरे कोई न मुझसा दलेर प्यारो, ये सच सच कहता मैं झटक रहता मैं आया है राजा, राजा के संग संग झूम लो आया है राजा, राजा के संग संग झूम लो Everybody